चॉकलेट म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडतं. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचं असं हे चॉकलेट आज आपण बनवणार आहोत. केमिकल फ्री असणारे आणि मोजक्या साहित्यात तयार होणारे हे कॉफी चॉकलेट अगदी विकतच्या चॉकलेट सारखीच याची चव लागते. तोंडात टाकताच विरघळणारे असे हे कॉफी चॉकलेट आज आपण बनवणार आहोत. हे कॉफी चॉकलेट तुम्ही खूप दिवस फ्रीजमध्ये स्टोअरही करू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये फ्रेश दुधावरची साई घेतलेली आहे. 2 चमचा एवढं मी इथे साई घेतलेली आहे. तुम्ही जर इथे विकतची फ्रेश क्रीम यूज करणार असाल तर तीही तुम्ही इथे करू शकता किंवा दूध घेतलं तरीही चालेल. तर मी इथे कॉफीचे 2 पॅकेट्स घेतलेले आहेत. 2-2 रुपयावाली इथे मी पॅकेट्स वापरलेले आहेत. तर त्या पॅकेट्समधली जी पावडर आहे ती 1 चमचा एवढी झालेली आहे. ही पावडर आपण जे आपण साई घेतलेले आहे त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हे मिश्रण घट्ट वाटलं तर ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढं दूध ॲड करा आणि परत एक थोडा वेळ छान असं फेटून घ्या. तर हे आपण 1 चमचा एवढं दूध इथे ॲड केलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिश्रण आपण हलवून घेतलेलं आहे. तो तुम्ही बघू शकता ह्या फॉर्ममध्ये आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढई हलकीशी गरम झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. साखर मी इथे 2 कप एवढी वापरलेली आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर जवळजवळ 150 ग्रॅम एवढी मी इथे साखर घेतलेली आहे. अगदी गॅस मंद ठेवून ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने ही साखर आपल्याला मेल्ट होईपर्यंत छान अशी चमच्याने एकसारखी हलवून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम हा वाढवू नका, नाहीतर साखर पटकन करपली जाईल. तर हे बघा अगदी हळुवारपणे साखर वितळली जात आहे आणि गॅसचा फ्लेम हा मंदच ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता साखर ही पूर्णपणे आपली वितळली गेलेली आहे. तर ह्या पद्धतीनेच तुम्हाला ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे. अगदी पूर्ण साखर मेल्ट झाली की जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं साई आणि कॉफी, हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता पूर्ण हे मेल्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. तर गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही. अगदी मीडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. कॉफी पावडरच्या फक्त 2 पॅकेट्सपासून आपण हे चॉकलेट्स बनवणार आहोत. अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होणारे ही चॉकलेट्स खूप चवीला तर खूप छान लागतातच, पण तेवढीच बनवायलाही सोपी आहेत. तर हे आपण मिश्रण टाकल्यानंतर इथे तुम्हाला बबल्स आल्यासारखे दिसत आहेत. तर हे बबल्स थोड्या वेळाने जातात आणि नॉर्मल जे आपल्याला चॉकलेटचं मिश्रण हवं आहे त्या स्टेजवरती हे चॉकलेटचं मिश्रण येतं. तर मी इथे बटर किंवा तूप अजिबात वापरलेलं नाही, कारण आपण जे साई दुधावरची ते वापरलेले आहे त्याच्यातूनच तूप रिलीज होतं. तर हे व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि हे व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. हे चॉकलेट्स तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले तरी बराच दिवस टिकतात. आणि जर तुमच्याकडे पार्टीज असतील, बर्थडे वगैरे जर असेल तर लहान मुलांना अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये खूप सारे चॉकलेट्स तुम्ही बनवून वाटूही शकता. तर हे बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अगदी मंद आचेवरती आपण ही सगळी प्रोसेस केलेली आहे आणि हे आपण एका डिशमध्ये किंवा तुमच्याकडे जर प्लेन टीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे काढलं तरी चालेल. मी इथे एक डिश घेतलेली आहे आणि तिला छान असं तूप लावून हे मिश्रण आपण ह्या डिशमध्ये घालणार आहोत. तुम्ही जर बटर पेपर इथे वापरणार असाल तर तोही तुम्ही इथे वापरला तरी चालेल. रूम टेम्परेचरवरतीच ह्याला थंड करून द्या आणि रूम टेम्परेचरवरती जवळजवळ 1 ते 1.5 तास थंड होण्यासाठी ह्या मिश्रणाला लागतात. तर पाऊण तास झालेला आहे, मिश्रण अजूनही थोडंसं नरम वाटत आहे. तर ह्या स्टेजवरतीच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये तुम्हाला हवं आहे त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करू शकता. तर हे मिश्रण मी इथे काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे मिश्रण निघालेलं आहे. तुम्ही बटर पेपर अवश्य यूज करा. हे थोडं स्टिकी असतं त्याच्यामुळे ह्याच्या वड्या पाडायला थोड्याशा कठीण जातात. तर हे मी असं ते बॉल करून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये तुम्हाला चॉकलेट्स हवं आहे त्या आकारामध्ये अगदी तुम्ही कोणता ते देऊ शकता. तर हे बघा मी ते थोडासा चॉकलेट्सचा तुकडा घेतलेला आहे आणि हे सर्कल गोल असा ह्याचा चॉकलेट्स बनवलेला आहे आणि हे मिश्रण अतिशय सॉफ्ट होतं. आणि जर तुम्हाला हे मिश्रण कडक लागलं तर गॅसवरती पातेलं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि त्या पाण्यावरती हे मिश्रण ठेवून द्यायचं. ते थोडंसं पातळ झालं की परत तुम्हाला ज्या आकारामध्ये तुम्हाला चॉकलेट्स बनवायचे आहेत
तो आकार तुम्ही देऊ शकता. तर हे बघा, मी इथे चॉकलेट्स तुम्हाला एक बनवून दाखवते. अगदी पूर्ण असं गोल मी तयार केलेला आहे आणि खूप सारे चॉकलेट्स मी सर्कल आकारामध्ये बनवून तयार केलेले आहेत. तर हे बघा, छान असे चॉकलेट्स आपले तयार झालेले आहेत. अगदी चवीलाही उत्तम लागतात आणि बनवायलाही सोपे आहेत. तर आपण हे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. त्याला जर तुम्हाला डिझाईन काढायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने काढा. पेनाचं झाकण घेतलेलं आहे आणि ह्या बॉलवरती हे झाकण थोडंसं हलकंसं आपण प्रेस करून घेतलेलं आहे. तर ही अशी डिझाईन दिसायलाही सुंदर दिसत आहेत आपले चॉकलेट्स. तुम्ही बघू शकता, अगदी विकतच्या चॉकलेट सारखंच हे चॉकलेट आपल्याला दिसत आहे. आणि हे पॅक करण्यासाठी तुम्ही एक पेपर घ्या प्लास्टिकचा आणि त्याच्यावरती चारी बाजूनी हे चॉकलेट्स आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घ्या आणि असं फोल्ड करून तुम्ही खूप दिवस हे चॉकलेट फ्रीजमध्ये स्टोअरही करू शकता. रूम टेम्परेचरवरती थोडंसं हे चॉकलेट सॉफ्ट होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर हे छान असं कडक राहतं. तर ही चॉकलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.